हाय हॅलो नमस्कार. आज मी कच्च्या केळ्यापासूनची एक रेसिपी बनवते आहे. व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आता याची सालं काढून घेते मी. ती सोलून घेते सालं काढून. केळं असं सोलून घेतलंय, सुरीने तासून घेतलंय. आता याचे पातळ पातळ स्लाइस काढते, कापं काढते. एकदम पातळ पण नाही काढायची. हे बघा, एकदम पातळ पण नाही, जाडी पण नाही. आणि ही लगेच ना पाण्यात टाकायची, पाण्यात टाकून ठेवायची. जशी जशी आपण केळी सोलतोय आणि कापून घेतोय तसं पाण्यात टाकायचे, नाहीतर काळी होतात म्हणून पाण्यात टाकून ठेवायची. सगळी केळी सोलून मी आता घेते आणि अशा स्लाइस काढून असे पीस काढून ठेवते. पाण्यातच सर्व केळी कापून घेतली आहेत, असे स्लाइस केले आहेत एवढे. अर्धा चमचा मीठ टाकून घेते. मसाला अर्धा चमचा, हळद पूड, हिंग. मसाला लावून घेतलाय. हळद पावडर, मसाला, हिंग, मीठ हे सगळं लावून घेतलंय. आणि हे क्रश करून आता ओवा टाकते. क्रश करून ओवा टाकते. इथे मी बारीक रवा घेतलाय. थोडासा अर्धा चमचा, पाव चमचा, अर्धा चमचा पण नाही, पाव चमचा मी मसाला टाकलाय. सफेद तीळ घेतले आहेत 2 चमचे. आता हे सगळं मिक्स करून घेते. गरम मसाला पाव चमचा घालते. आता हे रव्यामध्ये घोळवून सगळे घेते. रवा लावून घेते. तर हे बाकी पण लावून घेते सर्व. रवा सर्व कापांना लावून घेतला आहे. आणि ही 2 शिल्लक केळी ठेवली आहेत. हे कढई ठेवली आहे गरम करायला. तापलं आहे, आता तेल घालून घेते. तेल तापलं आहे, आता हे घालून घेते. घालून घेतले आता फ्राय करायला. जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असतील तर पातळ पण स्लाइस काढू शकता. आम्हाला कुरकुरीत नको आहेत म्हणून मी जरा जाडत ठेवले आहेत. कारण ते नंतर चिवट होतात ना, कुरकुरीत केलेले थोड्या वेळाने चिवट होतात. लगेच खायचे असतील तर कुरकुरीत करायचे, पातळ कापं काढायची. सर्व पलटवून घेतले आहेत. फ्राय झाले आहेत चांगले. आता काढून घेते. केळीची कापं तयार आहेत. कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी कापं खूप टेस्टी लागतात, छान लागतात. नक्की करून बघा.